नमस्कार, टू मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे चिकन टिक्का बिर्याणी। तर आधी आपण टिक्का बनवून घेणार आहोत पॅनमध्ये आणि यानंतर आपण याची बिर्याणी बनवणार आहोत। मस्त रेसिपी आहे आणि तोंडाला पाणी येणारी रेसिपी आहे। तर वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेले आहे स्वच्छ धुवून। यानंतर इथे 1.5 वाटी दही घेतलेला आहे। यानंतर 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 2 चमचे लाल तिखट आपला घरगुती मसाला, यानंतर 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ, 2 चमचे बिर्याणी मसाला, कोणताही बिर्याणी मसाला आपण यूज करू शकता। यानंतर इथे आपण एक अख्खा लिंबू पिळून घेणार आहोत। आणि यानंतर आपण इथे तळून घेतलेला कांदा घालणार आहोत। इथे 6 कांदे मी तळून घेतलेले आहेत। यामधला आपण थोडासा बाजूला ठेवणार आहोत लेयर लावण्यासाठी। सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। यानंतर इथे थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घालणार आहोत। इथे मी थोडी कसुरी मेथी सुद्धा घेतलेली आहे, पण ती शूट झालेली नाहीये माझ्याकडनं। व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे मसाला। यानंतर इथे आपण स्मोक देणार आहोत, म्हणजे स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपल्या बिर्याणीला। तर इथे आपण अशा पद्धतीने कोळसा तयार करून घेतलेला आहे पेटणारा, आणि यामध्ये थोडं तूप घालणार आहोत आणि झाकून ठेवणार आहोत। हे मॅरिनेशन आपल्याला असंच अर्धा तास ठेवायचं आहे, कमीत कमी अर्धा तास। आणि दुसरीकडे आपण इथे अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे। स्वच्छ 2 वेळा धुवून घेतल्यानंतर इथे आपण तो 25 ते 30 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत। आणि इथे जवळपास अर्धा तास आपण तांदूळ भिजवून घेतलेले आहेत। यानंतर इथे आपण सर्व खडे मसाले आणि पुदिना, थोडासा लिंबू, 1 चमचा तेल आणि पाणी खारट होईल इथपर्यंत आपण मीठ घातलेलं आहे। आणि ते भिजवलेले तांदूळ, आणि हे तांदूळ आपल्याला 70% शिजवून घ्यायचे आहेत। आणि जास्त मिक्स करायचं नाहीये, सुरुवातीला जेव्हा घालू आपण तेव्हाच मिक्स करायचं आहे। तांदूळ शिजतायत तोपर्यंत आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते फ्राय करून घेणार आहोत। हे चिकन फ्राय करताना शक्यतो आपला गॅस हा हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे। चिकन पूर्णपणे शिजवून घ्यायचं नाही आपल्याला, थोडा टिक्का फ्लेवर येण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आपण वेगळं मॅरिनेशन असं केलेलं नाहीये, याच मॅरिनेशनमध्ये आपण टिक्का बनवणार आहोत। आणि इथे आपलं तांदूळ 70% शिजलेला आहे। तर तो आपण निथळून थोडं थंड पाणी त्यावर टाकून पसरवून घेणार आहोत। तर दुसरीकडे आपलं बघू शकता आपण चिकन सुद्धा फ्राय झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा
चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता पूर्ण शिजवलेलं नाही आपण चिकन. ह्या दोन्ही प्रोसेस झाल्यानंतर आपण इथे जाड बुडाच्या भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये खडे मसाले, त्यानंतर इथे 4 टोमॅटो आपण परतून घेणार आहोत. आणि इथे मीठ घेतलेलं आहे थोडंसं चवीनुसार. हे लक्षात ठेवायचं आहे की आपण भातामध्ये सुद्धा तांदूळ घेतलेला आणि मॅरिनेशनमध्ये सुद्धा इथे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपण मीठ घातलेलं आहे थोडंसं. आणि इथे जे मॅरिनेशनचा मसाला आहे तो आपण ॲड करणार आहोत. आणि छान 7 ते 8 मिनिटं हा मसाला आपण परतून घेणार आहोत. आणि यामध्ये आपण थोडंसं म्हणजे अर्धा कपापेक्षा सुद्धा कमी पाणी घेतलेलं आहे. ग्रेव्ही आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. इथे बघू शकता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण आता जे फ्राय केलेलं चिकन आहे ते ॲड करणार आहोत. आणि हे 5 मिनिटं आपण इथे साधारण परतून घेणार आहोत व्यवस्थित. यानंतर इथे आपण भाताचा लेयर लावून घेणार आहोत. 2 लेयर मध्ये व्यवस्थित लेयर लावून घेणार आहोत आपण. थोडासा फूड कलर ऑप्शनल आहे. थोडासा कांदा पसरवून घेणार आहोत आपण. थोडीशी कोथिंबीर. यानंतर दुसरा लेयर. थोडासा फूड कलर मी ऑरेंज कलर घेतलेला आहे. आपल्याला आवडत असेल, नसेल आवडत तरी नाही घेतलं तरी चालेल. थोडासा कांदा, पुदिना आणि कोथिंबीर पसरवणार आहोत. आणि यानंतर इथे आपण मध्ये थोडीशी जागा करून यामध्ये तूप आणि बिर्याणी इसेन्स घालणार आहोत. बिर्याणी इसेन्स नसेल काही हरकत नाही, पण तूप थोडंसं घालायचं आहे. आणि इथे आपण काही कणिक वगैरे न मळता व्यवस्थित वाफ काढून घेणार आहोत. ती कशी ते बघूया आपण. तर इथे आपण जाड तवा घेतलेला आहे, जाड आणि याच्या खाली सुद्धा तवा ठेवणार आहोत, भांड्याच्या खाली. आणि मंद आचेवर छान 30 मिनिटं आपण ही वाफ काढून घेणार आहोत. छान दम देणार आहोत. व्यवस्थित होते. काही हवा वगैरे जर आपल्याला वाटत असेल की हवा बाहेर जाते तर आपण यावर अजून काहीतरी जाड ठेवू शकता, वजनदार असं काहीतरी ठेवू शकता. आणि इथे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तर आपण बघू शकता किती परफेक्ट बिर्याणी झालेली आहे. तर नक्की ट्राय करा रेसिपी आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. आणि टू मॉम्स किचनला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.